नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये या व्हिडिओमध्ये मी एक ट्रेड घेतला होता बजाज फिनसर्व मध्ये. त्याविषयी मी एक्सप्लेनेशन देणार आहे की कोणत्या बेसिसवरती मी तो ट्रेड घेतला होता, तर तो तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. तर हा बजाज फिनसर्वचा एक चार्ट आपण तुम्ही पाहत आहात. ऍक्च्युली ही डेली टाइम फ्रेम आहे. डेली टाइम फ्रेम वरती एक ब्रेकआउट झाला होता, तो मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी पाहू शकतात, एक हा पॉइंट आणि सेकंड पॉइंट हा वाला, हे दोन पॉइंट मी जॉईन केले आणि एक रेजिस्टन्स ड्रॉ केलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्या रेजिस्टन्सला या कॅन्डलने ब्रेक दिला होता. त्यानंतर या ब्रेकआउटच्या कॅन्डलने इकडे आपल्याला एक इंडिकेटरचा सुद्धा बाय सांगितला होता. मी सांगतो की डबल कन्फर्मेशन असतं, म्हणजे ब्रेकआउट सुद्धा आहे प्लस आपल्या इंडिकेटरने सांगितलेलं आहे. त्यामुळे मी काल या ठिकाणी बाईंग केली होती या कॅन्डलला, आणि आज तो बऱ्यापैकी वर गेलेला आहे बजाज फिनसर्व मध्ये. तर मी त्याच्यामध्ये फ्युचर मध्ये ट्रेड घेतला होता. फ्युचर मध्ये मी त्या ट्रेड मध्ये साधारणतः 9,050 रुपये काढलेले आहेत या ट्रेड मधून, जो की बजाज फिनसर्वचा ट्रेड होता. त्याचा टार्गेट ऍक्च्युली थोडा वर होता, पण मी थोडा लवकर तो बुक केला कारण मला थोडीशी अमाऊंट फ्री करायची होती. सिल्वर मध्ये मला त्याचे काही एंट्री घ्यायची होती. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की अगोदरच्या व्हिडिओमध्ये की सिल्वर मध्ये आपण ट्रेड आपला चालू आहे आणि सिल्वर मध्ये मला काही लॉट्स ऍड करायचे होते. तर त्यासाठी मी बजाज फिनसर्व मधला फंड काढून तो सिल्वर मध्ये टाकणार होतो, म्हणून मी तो खूप लवकर बुक केलेला आहे. पण जर बजाज फिनसर्वचं टार्गेट जर मला कोणी विचारलं तर मी सांगू शकतो की आपण वीकच्या टाइम फ्रेमला जर गेलो तर इकडे एक रेजिस्टन्स आहे आणि मला असं वाटतंय तो कदाचित टार्गेट बनू शकतो बजाज फिनसर्वचा. या ठिकाणी हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट, हे दोन पॉइंट जर मी जॉईन केले तर मला तिकडे रेजिस्टन्स रेडी होतोय. हे दोन पॉइंट जॉईन केलेत, हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट. तर आता हा वीकच्या टाइम फ्रेमवर तुम्ही पाहू शकता की हा पुन्हा दोनदा, एकदा या वेळेला इकडे आणि दुसऱ्यांदा तिकडे टच झालेला आहे. तर तिसऱ्यांदा चान्सेस आहे तो पुन्हा इकडे टच होऊ शकतो. टच होऊन जर रिव्हर्सल पॅटर्न मधला तर तो तिकडून बजाज फिनसर्व खाली येऊ शकतो, किंवा जर बजाज फिनसर्वने या मोठ्या रेजिस्टन्सला, जो हा मोठा रेजिस्टन्स आहे वीकचा, त्याला जर ब्रेक देऊन जर कॅन्डल वर गेली आणि ब्रेकआउट झाला तर माझा असा अंदाज आहे की बजाज फिनसर्व नंतर बुलिश होऊन वरती जाऊ शकतो आणि त्यावेळेला आपण पुन्हा एंट्री त्यामध्ये घेऊ शकतो. तर सध्या मी जी एंट्री घेतली होती ती कुठल्या लॉजिक वरती घेतली होती तुम्हाला मी सांगितलं. जी होती डेच्या टाइम फ्रेमला ब्रेकआउट होता आणि त्या ब्रेकआउटच्या वेळेलाच मला तिकडे इंडिकेटरने सुद्धा बाय दिला होता आणि त्यामुळे मी काल पोझिशन घेतली होती. आज बऱ्यापैकी चांगली मुवमेंट आलेली आहे आणि या ट्रेड मधून आपण प्रॉफिट बुक केलेला आहे. थँक्यू.